चाललोय फिरायला. खूप दिवसांनंतर असं बाहेर फिरायला चाललेलो आहे ना, मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे. आम्ही चाललेलो आहे सोनाली वहिनीच्या घरी. हे आहे सोनाली वहिनीचं घर आणि हे पाय यांचे भांडणं सुरू झाले. मला आहे ना डोंगर आणि धबधबे बघायला खूप जास्त आवडतं आणि फायनली मला ते बघायला भेटते. तर आम्ही आलेलो आहे कोकण कडा बघायसाठी. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आता वाजलेले आहे सकाळचे 4:45 आणि आता आहे ना माझं सर्व आवरलेलं आहे. अंघोळ पण झालेली आहे, मस्त तयार पण झालेली आहे. सकाळी लवकर उठायचं कारण असं आहे, आज आम्ही चाललोय फिरायला. ऋषी आणि मी चाललोय छोटूशा ट्रिप साठी आणि त्यासाठीच आहे ना मी बॅग सुद्धा पॅक केलेली आहे. थोडंफार स्किन केअर आणि मेकअपचं सामान पण घेतलेलं आहे आणि आता आहे ना ऋषी सुद्धा आवरतोय. आणि आपल्यासोबत आपल्या सह्याद्री फॅमिली मधले बरेच मेंबर आहेत. ते ना मी तुम्हाला नंतर ब्लॉग मध्ये दाखवणारच आहे कोण कोण आहे. आणि खूप मोठी गँग आहे आणि आम्ही चाललोय सर्व फिरायला. सकाळ सकाळी ऋषी पण आवडतोय. आउटफिट खूप भारी घातलेले आहे तो आज. एकदम मस्त दिसतोय. आम्ही ना खूप दिवसांनंतर असं बाहेर फिरायला चाललेलो आहे ना, मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे. ऋषी किती एक्साइटेड आहे आजच्या ट्रिप साठी? मी पण खूप जास्त एक्साइटेड आहे. आणि काय झालं माहिती का, सडन ट्रिप प्लॅन झाली. म्हणजे आमचं काही ठरलेलंच नव्हतं असं जायचं वगैरे कुठं. सडन ट्रिप प्लॅन झाली, त्याच्यामुळे जास्त एक्साइटेड आहे अजून. आमच्याकडे ना ट्रॅव्हलिंग साठी खूप साऱ्या बॅग आहे, पण आम्हाला ना एक छोटी बॅगच घ्यायची होती. त्याच्यामुळे ना यामध्ये सर्व कपडे टाकलेले आणि एक ना पिशवी घेतलेली आहे, त्यात नाईट ड्रेस टाकलेले आणि टॉवेल घेतलेला आहे. एवढ्या सगळ्या बॅग असताना पिशवी घ्यायची काय गरज होती? अरे ते खूप मोठ्या मोठ्या होत होत्या, म्हणून मी एक छोटी बॅग घ्यायची होती, म्हणून मी ही बॅग घेतली आणि सोबत हे घेतलंय. नाही, अजून एक छोटी बॅग पण आहे अशीच सेम आहे अशी. हो, थांबे तर देतो. ती घेऊ का? मग ठीक आहे, पॅक पण होऊन जाईल मस्त. कारण माझ्या अजून कॅमेराची बॅग आहे, चार्जर आहे, हेडफोन आहे, सगळं त्या बॅग मध्ये राहील. तर आता बॅग पॅक झालेला आहे आणि थोड्याच वेळात आम्हाला निघायचं आहे. चल ना आपण हर्षदला त्यांना उठवू. गाईज, तर आता आम्ही ना हर्षदला आणि अमोलला उठवतोय. गाईज, वी आर गोइंग. उठलो, बाय बाय करताय. झोपा झोपा, करा आराम. कसे पाहताय ते झोपेतून उठून. बाय पप्पा. दम्मान चाललो बाय. सर्वांना आता बाय बाय बोललेलो आहे आणि ऋषी ना आता थार मध्ये काय खुचूर पुचूर करतोय काय माहिती. काय करतोय रे? अरे चष्मा काढला माझा, चष्मा थार मध्येच होता नाही. झालं ना सर, घेतलं ना तुम्ही सर्व तुमचं? यस. ते शूज का घातले तू तसे? अगं मी लेसवाले शूज घेत होतो, पण आपण पावसाच्या ठिकाणी चाललेलो आहे ना, तर ते ओले होतील, ते वाळणार नाही लवकर. हे जे ना, हे लवकर वाळता पण, आणि मेन म्हणजे पावसात काही सीन नाही. अमोल आणि हर्षद पण आलेले आम्हाला बाय बाय बोलायसाठी. यार तुम्ही चालले ना, पोटात गडबड हो रही. टॉयलेटला जाऊन देतात. सकाळ सकाळ टॉयलेटला संडास आली त्याला. हर्षदची तर बोलतेच बंद झालेली बिचाऱ्याची. आम्ही फिरायला चाललो म्हणून आहे ना हर्षद काल खूप रडलाय. नाही त्याची. आम्ही पण जाणार आहे मंटेनला. आता आहे ना आमचे बाकीचे मेंबर पण आलेले आहे आणि आता आम्हाला आहे ना निघायचंय. हर्षद फायनली बाय बाय. फायनल बाय बाय. आता पण चाललो. मला बाय तर बाय 2 दिवस करमणार नाही अमोल. बाय बाय यार. मला पण भांडायला कोणीच नसणार तिकडं. ऋषी म्हणजे आता कसं ऋषी चाललं काय वाटणार नाही, पण तू चालली ना मग असं 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 थोडं असं फार असं वेगळं होतं. नाही, तुझ्या डोळ्यांचे एक्सप्रेशन कळतंय मला. डोळ्यांचे एक्सप्रेशन आज जरा नाही. आज जर थोडं आहे ना डोकं असं शांत राहील. येड्या हो, आपण उठलोय, बाकीच्या नका डिस्टर्ब करू. चला. बाकीचे झोपलेले. चलो चलो चलो. आणि हर्षद तर आहे ना बेडवरून उठत पण नव्हता आणि आता आहे ना आम्हाला सोडायला येऊ लागलाय. आता आहे ना आमचे बाकीचे मेंबर पण आलेले आहे आणि आम्ही चाललेलो आहे सोनाली वहिनीच्या घरी. कुठे कुठे फिरवणार आहे आता? गेल्यानंतर बघू ना आता भंडारदरा. सोनाली वहिनीच्या घरी जे पण सगळ्या जातात ना, ladies सोनाली मागे वहिनी तिथंच वाटतं. फिरायला घेऊन जातात. अरे सगळ्या लेडीज मागे. हा, सगळ्या ladies मागं बसलेले आहे. सोनाली. दुसरी सोनी ते दुसरी सोनी गाडीत येऊन बसलाय. आ? तू किती पण बसला तरी पण तुला नेणार नाहीये. मी वरती बसत. आम्ही कार्तिकला सांगितलं हर्षद येत नाही म्हणून, त्याला नाही, तो 2 वाजेपासून रडतोय. कार्तिक आहे ना उद्या ब्लॉग बघणार आहे. कार्तिक हर्षद पण येतोय सोबत, म्हणून हर्षद पण आलेला आहे. आता गाडीतले इकडचे तिकडचे बटन दाबून बघताय. There's a first for everything, like a hand holding mine. Now I'm left here with the pain, तर आता आम्ही ना वहिनीच्या गावाकडे चाललेलो आहे ना, तर आता एकदम मस्त रोड लागलेला आहे. with the pain from her I love you. तर आम्हाला एकदम सुंदर पूल लागलेला आहे. मस्त पाणी गेला गेला. आहे ना बाजूला. आम्ही तर जसं कधी काही बघितलेलंच नाही, असे बघतोय बाहेर. वहिनी म्हणता हा जाऊ द्या, इथं काहीच नाही, इथं काहीच नाही, अजून पुढे जाऊ, अजून भारी नजारे, अजून भारी आहे. ए सोनेवाडी आली. सोनेवाडी आली. सोनेवाडी आली. आता आम्ही आलो होतो सोनाली वहिनीच्या घरी आणि हे आहे सोनाली वहिनीचं घर आणि हे पाय यांचे भांडणं सुरू झाले. नुसते म्हणतात बाबा, नुसते भांडतात.
कुठे जायचंय वर गाडीवर काय ना आम्हाला धबधब्यात भिजायला जायचंय. आणि हे बघा मेकअप 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 राहणार आहे तिथे जाऊन. ती वहिनीच्या घर एवढं सुंदर एवढं सुंदर एवढं सुंदर आहे की मला धबधब्यात जाऊच वाटत नाहीये. इथंच मस्त झोपून राहावं वाटतंय आणि शांतता पण आहे मेन म्हणजे इथं मस्त आहे. हा चल ना मस्त बेड पण आहे इथं लय भारी झोप लागल. नवरा बायकोच काय गुळगुळ चालू आहे काय माहिती. अरे बापरे वहिनी एवढी थंडी वाजणार तुम्हाला तिकडं. पाऊस नाही एक घ्या रे पोरी ना आपल्यासाठी गाडीचे. आता आम्ही ना भंडारदरा जाण्यासाठी निघालेलो आहे. सर्वात आधी ना आम्ही गाडीमध्ये फिट होऊन घेतोय. धनु तुला पुढे बसायचं होतं ना. त्याची पाणी पुरत कोणचा आमचा फोन हरवतो जॅकेट हरवतोय काही काही हरवतोय. गाडीचं आहे ना सनरूफ ओपन होतं ना तर पूर्ण पाऊस मध्ये येत होता. कसं कसं कल्याणी कसं म्हणताला एकदा ऋषी दादा ते लाव ना पटकन पाऊस मध्ये येतोय. अरे ऋषी दादा लाव ना. नंतरचं सांगू का. हा नंतर ऋषी दादा लाव ना ते पाऊस मला आहे ना डोंगर आणि धबधबे बघायला खूप जास्त आवडतं. आणि फायनली मला ते बघायला भेटते एकदम मन भरून. जिकडे बघाव तिकडे धबधबा दिसतोय आणि वरती ना असं धुकं पण आलेलं आहे. किती सुंदर वातावरण झालेलं एकदम आपण मस्त. असं पुढे पण जाणार आहे अजून. तू आलेला आहे ना एकदा इकडे. ह्या साईडला नाही आलेलो आम्ही. तो डोंगर बघा ना ढगाच्या आत लपलेला आहे. गाईस तर आता आम्ही ना बोटिंग करायला चाललोय. मला असं बुजगाव नावाने तयार करून दिलेलं आहे. किती घाण दिसतंय. तुमचा कॅमेरामॅनच पडला असता ना. जादू म्हणतो जादू डायरेक्ट जादू झाला. जादू बुजगावण्यासारखं. बाकीच्यांनी कोणीच रेनकोट घातलेलं नाही. मलाच दिलाय रेनकोट घालून. सोन्या असा अनवानी पायाने काऊन चाललाय तू. बूट आणलेले तू. अरे देवा. That girl is a runner. आम्ही बोटिंग करून आता चाललेलो आहे वसुंधरा फॉल्सला. आणि आमच्या साईडनेच आहे ना पाणी वाहतंय मस्त. आणि जायचा रस्ता बघा ना किती सुंदर आहे. सर्व समोर गेलेले आहे आणि आम्हाला दोघींना ना एक बॉडीगार्ड आहे माग. बॉडीगार्ड आमचा. बॉडी घरी विसरून आलाय वाटतं. ना कल्याणी हातावर काहीतरी उमटून दाखवते. हे बघ काय काय उमटलं का. उमटल ते अजून उमटलं नाही म्हणून अजून उमटत म्हणे. राहू दे चल. कल्याणी ना आता सगळ्यांना टॅटू काढून देते. दुसरं पान घ्यावं लागेल. दुसरं मी इथून आणते 2 मिनिट. नक्की का पण उमटव. नुसतं प्रेस केलं कसं उमटलं. काहीच उमटलं नाही काय. मध्ये काय टॅटू काढलेला आहे वा. आम्ही धबधब्याजवळ पोहोचलेलो आहे आणि धबधब्याचा फ्लो आहे ना खूप जोरात आहे. My God, किती सुंदर वातावरण झालेलं आहे इकडचं. Out to the highway. I should have seen it coming. Through the धबधब्याच्या सुंदर वातावरणात आहे ना आम्ही मस्त गरमागरम मॅगी खातोय. एन्जॉय करू एन्जॉय. सर्वांनाच आहे ना खूप जास्त भूक लागली होती. कसे भिडले. सगळ्यात जास्त आहे ना सोनाली वहिनीला भूक लागली होती. हा किती वेळ आम्हाला करते या पाण्याच्या बाहेर या पाण्याच्या बाहेर. अरे नाही ते पाणी ना पाऊस वाढला होता आणि त्याच्यामुळे पाण्याचा फ्लो पण वाढला होता म्हणून म्हणत होतो आम्ही. नाही वहिनीला भूक पण लागली होती. खरं ना मग आम्ही कशाला. वहिनीचं एक समजून जायचं. वहिनी चिडचिड करायला लागले त्यांना लय भूक लागलेली राहते. सारखी आम्ही बहीण भाऊ. हा हे पण याला पण कळत नाही भूक लागलेली नुसती चिडचिड करतो. आता आम्ही आलेलो आहे कोकण कडा बघायसाठी. माकडं जास्त आहे बरं का. इंडियन मंकीज आहे पूर्ण. हा बरोबर किती आहे. लिहिलेलं आहे. बरोबर आहे. इथे पोहोचलोय आणि इथे नाही सगळे थंडी वाजते करताय. सगळ्यांना थंडी असते कारण की सगळ्यांचे कपडे ओले झालेले होते. आणि इथं थंडी हवा पण आहे ऍक्च्युली. फक्त मी आणि सोन्या आम्ही दोघच कोरडे होतो. हे सगळे पाण्यात डुबले होते. थंडी वाजणार असं म्हणतात. थंडी तर आम्हाला पण वाजते पण आम्ही कोरडे होतो. कोकणकडा बघायला आलेले आणि सर्व बघा कसे करतात आणि आम्हाला समोर काय दिसतंय बघा. फक्त सुटलं दिसतंय फक्त सुटलं. हे पण इथं भारी वाटतंय ना. इथं असं वाटतंय की आम्ही ना पूर्ण धुक्यात उभे म्हणजे धुक्यातच उभे आम्ही पण भारी वाटतंय. काय गोष्ट आहे. धुक्यातच आहे आपण. आपल्याला थंडी वाजल्यावर आपले दात कसे होते असे होते ना कारण आपले दातावर दात टेकते. तिचे आहे ना पोटावर. काहीच नव्हतं आता आपण आलो आपण आलो म्हणून धुकं आलं. हा
कल्लीचा गॉगल टाकून बघायचं का येईन रिटर्न. चल आपण टाकून बघूया. चल 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 कल्ली येईन वापस. टेन्शन काय घेती. हे बघ एवढी मोठी बाटली वापस दगडाची नाही ती. टाकलेली त्या बॉटल मध्ये तरी पण रिटर्न येते ती बॉटल. मलाच फेकून पाहा. हा तुला फेकून पाहिजे. तर आता आलो आम्ही घरी येऊन सर्वात आधी सगळ्यांनी ड्रेस चेंज केलेली आहे कारण की सगळेच खूप जास्त ओले झाले होते आणि आम्ही ना घरी आल्या ना चहा आणि बिस्किट खाल्लेलं आहे आणि आता लागलेलं आहे संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी. आज आम्हाला खायला भेटणार आहे वहिनीच्या हातची स्पेशल फिश आणि बिर्याणी पण. आणि आम्ही 3 असिस्टंट झालेलो आहे वहिनीच्या सांगताय ते आम्ही करतोय. वहिनी अजून काही बस वहिनी काही अजून काही टमाटर बिमाटर कापून द्यायचं. कापलं. इकडे ना वहिनी फिश फ्रायची तयारी करतात. काय ना वहिनी फिश फ्राय करताय. मेन म्हणजे कल्याणीला शिकवताय कसं फिश फ्राय करायचंय. तर आता बिर्याणी बनलेली आहे आणि मासे सुद्धा बनलेले आहे आणि आता ना आम्हाला जेवण करायची घाई झालेली आहे. सगळे मस्त आता जेवायला बसलेले आणि ते व्हेज वाले मेंबर बघा त्या कोपऱ्यात बसलेले. काहीच तर आता आमचे जेवण वगैरे झालेले आहे आणि आता आहे ना आम्ही झोपायची तयारी करतोय या साईडला. तर आपला ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूयात. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. I never could have moved away, but now I seek what you teach. I do believe I always should have stayed.